मित्रांनो, या दिलेल्या तिन्ही शब्दांचा आपण उच्चार बघू आणि त्यांचा अर्थही बघू. पहिला बघा ATE. याचा उच्चार बघा कसा आहे. हा थोडासा लांब उच्चारावा लागतो. एट. म्हणजे काय, खाल्ले. टू ईटचं भूतकाळी रूप आहे. म्हणजे काय, टू ईटचं आहे भूतकाळात वापरलं जाणारं रूप आहे. दुसरा बघा EIGHT. याचा आणि पहिल्याचा उच्चार सेमच आहे. एट म्हणजे काय, तुमचा नंबर. दोघांचा उच्चार सेम असला तरी त्यांची स्पेलिंग वेगळी आहे आणि अर्थ पण वेगळा आहे. 8 आकडा. आता तिसरा बघा YET. यामध्ये जो ई आहे तो शॉर्ट साऊंड आहे, म्हणजे ईचा उच्चार थोडा छोटा करायचा आहे. YET. एट म्हणजे काय, अद्यापपर्यंत किंवा अजूनपर्यंत. बघा, शब्द उच्चारायला सारखे वाटत असले तरी ते सारखे नाहीत. हे मात्र दोघं पहिले सारखे आहेत. एट. हे दोघं एकमेकांचे काय, होमोफोन्स. त्यांचा उच्चार कसा होतो, AYT किंवा EIT. म्हणजे दोघांचं प्रोनाउन्सिएशन सारखंच आहे. एट.